2026 या नवीन वर्षात शेअर बाजार जबरदस्त तेजीसह निफ्टी बँक निफ्टी एक नवीन लाईफ टाईम हाय लावून इतिहास बनवताना आपल्याला दिसून आले. म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत जबरदस्त तेजीसह होताना आपल्याला या ठिकाणी दिसून आले. आता ही तेजी टिकून राहण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वपूर्ण याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कळवायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र स्वागत करते आपल्या सर्वांचं आरआरसी ट्रेडिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे की मागील 2 ते 3 दिवसामध्ये जी काही तेजी आपल्याला पाहायला मिळाली यामागील महत्त्वाच्या मुख्य गोष्टी कुठल्या होत्या त्याबद्दल थोडासा आढावा घेऊया. तर यामध्ये सर्वात पहिली गोष्ट होती या ठिकाणी मागच्या वर्षीची आणि मागच्या महिन्याची मंथली एक्सपायरी असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचा रोलओव्हरच्या पोझिशनचा सपोर्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण या महिन्याची मंथली एक्सपायरी संपली असल्यामुळे बऱ्याचशा पोझिशन रोलओव्हरमध्ये कन्वर्ट झाले आहे. त्यांनी या चालू महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट एक्झिट करून पुढील महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट खरेदी करायला सुरुवात केली, यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची या ठिकाणी खरेदी होताना दिसून आली. त्यानंतर दुसरं मुख्य कारण आहे की या ठिकाणी जबरदस्त शॉर्ट कव्हरिंगचा तुम्हाला या ठिकाणी सपोर्ट मिळाला आहे. आता ही शॉर्ट कव्हरिंग कशामुळे आली तर क्वार्टरली रिझल्ट जे काही कंपन्याचे येतात तिमाहीचे रिझल्ट, आता या डिसेंबर महिना संपत आल्याच्या नंतर तिमाहीचे रिझल्ट येणार होते. यामध्ये बँकिंग आणि ऑटोमोबाईल सेक्टरचे रिझल्ट जबरदस्त आल्या असल्यामुळे आणि येण्याची शक्यता असल्यामुळे या सेक्टरमध्ये जबरदस्त रॅली आपल्याला पाहायला मिळाली. आता याचं मुख्य कारण हे पण सांगितलं जाते की जीएसटीमध्ये जी काही कटोती आपल्याला पाहायला मिळाली 28% पासून 18% वर जी आली आणि त्यानंतर जे काही तुम्हाला या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आणि बँकिंग सेक्टरमध्ये जी काही खरेदीदारी किंवा नवीन गाड्याची विक्री होताना आपल्याला जी दिसून आली त्याचा फायदा या क्वार्टरमध्ये सर्वात जास्त होताना दिसून आला. त्यामुळेच या क्वार्टरली रिझल्टमध्ये या तिमाहीच्या रिझल्टमध्ये या कंपन्याचे जबरदस्त आकडे या ठिकाणी दिसून आले. तीच गोष्ट मार्केटला पॉझिटिव्ह असल्यामुळे मार्केटने या वर्षाच्या सुरुवातीलाच चांगल्या प्रकारचं अपसाईडला मोमेंटम घेताना तेजीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून आली. आता ही तेजी अशीच टिकून राहण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी महत्त्वपूर्ण याकडे थोडासा आढावा घेऊया. आतापर्यंत आपण पाहिलं तेजी कशामुळे झाली, परंतु आता 2026 मध्ये ही तेजी अशीच टिकून राहण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघूया. तर शेअर्स बाजारात तेजी टिकून राहण्यासाठी प्रत्येक कंपनीला आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे करून दर तिमाहीला पहिल्या तिमाहीपेक्षा ग्रोथ दाखवणे थोडंसं अनिवार्य राहते. तेव्हाच ही कंपनी वर्षाखेरीज आपल्या कंपनीला चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल ठेवू शकते. आता हे तिमाहीचे रिझल्ट कशामुळे आवश्यक आहे तर या तिमाहीच्या रिझल्टवरून गुंतवणूकदार एक निर्णय घेण्यास सक्षम राहतो की पहिल्या तिमाहीपेक्षा जर या तिमाहीचे रिझल्ट ग्रोथ जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर दिसून आली तर निश्चितच या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची संख्या वाढते. आता यामध्ये गुंतवणूक वाढल्यानंतर काय होणार आहे की या शेअरची किंमत सुद्धा वाढणार आहे आणि या शेअरची किंमत वाढल्याच्या नंतर ओव्हरऑल काय होणार आहे की आपल्याला शेअर बाजारमध्ये सुद्धा या त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळेल. ज्या सेक्टरचे जे स्टॉक आहे त्या प्रत्येक सेक्टर वाईज याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ होताना तेजी होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ही कंपनी आपला व्यवसाय करत असताना भारत सरकारकडून याच्यामध्ये काही गोष्टी लादल्या जातात. त्यामधलं सर्वात महत्त्वाचं आहे जीएसटी. आता जीएसटीचा याच्यामध्ये रोल कशा प्रकारचा आहे तर जी कुठली कंपनी आपला व्यवसाय करत आहे त्या व्यवसायामधून जो काही आपला माल विक्रीसाठी तयार करत आहे तो माल विक्री करत असताना यामध्ये जीएसटी लादला जातो. आता यामध्ये थोडंसं उदाहरण बघूया. जर जीएसटी जास्त प्रमाणात असेल तर त्या कंपनीचा विक्रीवर थोडासा परिणाम होतो, कारण जीएसटी जास्त लागत असल्यामुळे या ठिकाणी थोडीशी विक्री त्या मालाची विक्री कमी होते आणि जीएसटी जर कमी असेल तर त्या कंपनीच्या मालाची विक्री जास्त प्रमाणात आहे. म्हणजे इनडायरेक्टली काय होत आहे की या कंपनीचा सेल्स विक्रीवर थोडासा आपल्याला परिणाम होताना या ठिकाणी दिसून येत आहे. आता सध्या जे मागील 2 ते 3 महिन्यामध्ये जे झालेलं आहे की जीएसटी काउन्सिलकडून सध्या जीएसटीमध्ये कपात करण्यात आली होती. 28% पासून 18% पर्यंत जीएसटी कमी करण्यात आलेला होता. तर याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट आपल्याला बँकिंग सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये होताना दिसून आलेला आहे. कारण या ठिकाणी काय झालेलं आहे की ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जे काही मोठे वाहने हे होते याच्यामध्ये चांगल्या प्रकारची विक्री होताना आपल्याला दिसून आलेली आहे. त्याचबरोबर बँकिंग सेक्टरमध्ये काय झालेलं आहे की या वाहनाची विक्री होत असल्यामुळे या ठिकाणी काय की कमी याच्यामध्ये यांना व्याज ज्या व्हेकल लोन्स या बँकेकडून प्रोव्हाइड केल्या जातात, मग फायनान्शियल सेक्टर किंवा बँकिंग सेक्टर यांना सुद्धा त्या गोष्टीचा इनडायरेक्टली फायदा झालेला आहे. कशामुळे फक्त एका जीएसटीच्या कपातीमुळे कंपनीच्या विक्रीचे आकडे वाढले. कंपनीची जेव्हा विक्री झाली, जर कस्टमर एखादी गाडी घेतली असेल तर कॅशमध्ये न घेता त्यांनी बँकेकडून किंवा फायनान्सकडून लोन घेऊन ती गाडी खरेदी केली. म्हणजे इनडायरेक्टली दोन्ही सेक्टरचा या ठिकाणी फायदा झालेला आहे. म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर जी कंपनी ॲक्च्युअलमध्ये गाडी बनवते त्यानंतर बँकिंग सेक्टर बँकेने त्या कस्टमरला एक लोन दिल्यामुळे म्हणजे या ठिकाणी दोघांचाही फायदा झाला असल्यामुळे तुम्हाला या मागील तिमाहीच्या रिझल्टमध्ये सध्या जो डिसेंबर महिन्याचे तिमाहीचे जे काही रिझल्ट येत आहे याच्यामध्ये ऑटोमोबाईल आणि बँकिंग सेक्टरचे चांगल्या प्रकारची ग्रोथ या ठिकाणी दिसून आली. त्याचं एकमेव कारण एकच आहे की जीएसटी कपात केल्यामुळे या कंपनीच्या विक्रीची आकडेवारी वाढली. या विक्रीमध्ये बँकेकडून लोन सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रोव्हाइड केलं गेलं कस्टमरला, हे यामागील मुख्य कारण होतं.
त्यानंतर दुसरं मुख्य कारण आहे रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजदर. आता या व्याजदराचा कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसवर कशा प्रकारचा परिणाम होतो, तर या ठिकाणी ज्या काही कंपनीला स्वतःचा व्यवसाय वाढीसाठी जे काही लोन किंवा कर्ज घ्यावं लागते बँकेकडून म्हणा किंवा अदर गोष्टीकडून, तर यामध्ये रेट ऑफ इंटरेस्टचा खूप महत्त्वाचा वाटा राहतो. जर रेट ऑफ इंटरेस्ट कमी असेल तर त्या कंपनीला त्या पर्टिक्युलर बँकेकडून किंवा कुठल्याही गोष्टीकडून जिथे कॅपिटल घ्यावं लागते याच्यामध्ये व्याज दर कमी द्यावं लागते. म्हणजे कमी व्याजामध्ये जर या कंपनीला जास्त जर पैसा मिळत असेल तर हे व्यवसाय आणखी चांगल्या प्रकारे वाढतो. ही एक दुसरं महत्त्वाचं कारण राहते. आणि त्यानंतर राहते एक्सपोर्ट आणि इम्पोर्टवरील टॅक्स, म्हणजे त्याला ट्रेड डील या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो. कारण या कंपनीला बराचसा माल बाहेर देशामधून येतो किंवा बाहेर देशामध्ये आपल्या विक्रीसाठी पाठवावा लागतो आणि त्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टवरचा जो टॅक्स यांना एक्स्ट्रा द्यावा लागतो त्यावरून सुद्धा या कंपनीच्या खरेदी आणि विक्रीची आकडेवारी बऱ्याच वेळा ठरवून राहते. कारण यांना ह्या गोष्टी फिक्स आहेत, गव्हर्नमेंटचा टॅक्स, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आणि जो काही बाहेर एक्सपोर्ट इम्पोर्टवर जो टॅक्स द्यावा लागतो ह्या गोष्टी फिक्स आहेत. त्यानंतर या कंपनीची विक्री होईल, त्यानंतर जो काही प्रॉफिट होईल त्याच्यावर त्या कंपनीची फायनान्शियल ग्रोथ आपल्याला समजून येतं. म्हणजे सुरुवातीला जो काही खर्च आहे भारत सरकारकडून जो काही त्यांच्याकडे लादलेला राहतो कच्चा माल तयार करण्यासाठी, आणण्यासाठी, नेण्यासाठी, हा खर्च त्या कंपनीला फिक्स राहतो. याच्यामध्ये जर थोडीशी जर सूट जर मिळाली तर निश्चितच त्या कंपनीच्या विक्रीवर आणि प्रॉफिटवर थोडासा या ठिकाणचा फायदा होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून ह्या 3 ते 4 गोष्टी या ठिकाणी एवढ्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये जीएसटी, रेट ऑफ इंटरेस्ट आणि तिसरा आहे ट्रेड डील. ट्रेड डीलमध्ये काय होते, एक्सपोर्ट आणि इम्पोर्टवर जो काही त्यांना टॅक्स भरावा लागतो याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीचं एक हे राहते. तर ह्या महत्त्वाच्या 2 ते 3 गोष्टी यामध्ये. आता ह्या सर्व गोष्टी कोणाकडून लावल्या जाते, हे भारत सरकारकडून. आता या भारत सरकारने जर या गोष्टीमध्ये थोडीशी जर या कंपनीला सूट जर दिली तर यामध्ये कंपनी निश्चितच आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकते. म्हणजे या ठिकाणी जर थोडासा बूस्टर डोस भारत सरकारकडून जर मिळाला तर निश्चितच कंपनीला आपल्या व्यवसाय वाढीसाठी थोडीशी हातभार मदत लागू शकते. तर आता हा बूस्टर डोस कधी मिळतो, तर यामध्ये सर्वात महत्त्वाच्या 2 ते 3 गोष्टी याच्यामध्ये आहेत ज्या आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून या कंपन्यासाठी थोड्याशा लादल्या राहते, ज्याबद्दल थोडीशी चर्चा या ठिकाणी करूया. तर यामधलं सर्वात पहिला की आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याला आर्थिक बजेट सादर केला जातो. या आर्थिक बजेटमध्ये प्रत्येक प्रॉडक्ट वाईज याच्यामध्ये टॅक्स कशा प्रकारचे आहे, म्हणजे जीएसटी कशा प्रकारची लावली जाते, कुठल्या सेक्टरला कशा प्रकारची सूट दिली जाते, या सर्व प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड राहतात. तर त्यानुसार एखादी गोष्ट एखाद्या प्रॉडक्टमध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याच्यावरचा टॅक्स किंवा जीएसटी जर कमी केली तर निश्चितच ती गोष्ट त्या कंपनीच्या उत्पादनासाठी आणि बिझनेस ग्रोथसाठी चांगल्या प्रकारची पॉझिटिव्ह राहते. तर या वित्तमंत्रीच्या आर्थिक बजेटमध्ये कशा प्रकारची अनाउन्समेंट होते आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारची सूट दिली जाते त्यावर सुद्धा डिपेंड बऱ्याचशा गोष्टी राहतात कंपनीच्या ग्रोथची. जर सूट चांगल्या प्रकारे दिल्या गेली, त्याच्यावरचे टॅक्स कमी केल्या गेले गव्हर्नमेंट सरकारकडून जे काही लादल्या गेलेले आहे, तर निश्चितच ती गोष्ट त्या कंपनीच्या बिझनेससाठी चांगला राहणार आहे. त्याच्यामध्ये कपात मिळाली, तो व्यवसाय चांगल्या प्रकारे ती कंपनी आणखी उत्पादन वाढून चांगल्या प्रकारे आपल्या कंपनीला प्रॉफिटेबल ठेवू शकते. ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतर आहे दुसरी गोष्ट, त्यामधलं सर्वात महत्त्वाचं आहे की जीएसटी. जसं की जीएसटी काउन्सिल ऑफ इंडियाकडून आत्ताच 28% पासून रिवाईज करून 18% जीएसटी आणला. त्याचा इम्पॅक्ट तुम्ही ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आता पाहूनच गेले, कारण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची आपल्याला विक्री होताना आकडेवारी येताना चांगल्या प्रकारे दिसून आली. कारण जीएसटी कमी झाल्यामुळे निश्चितच याच्यामध्ये या वाहनाची विक्री जास्त प्रमाणात झालेली आहे, कारण बऱ्याचसा फरक त्या जीएसटीच्या रेटमध्ये पडलेला आहे. त्याच्यामुळे किंमत कमी झालेल्या आहे. तो किंमत कमी झाली असल्यामुळे कसं ग्राहकासाठी, कंपनीसाठी आणि बँकिंग सेक्टरसाठी ही गोष्ट चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह होती. म्हणजे जीएसटीचा कुठे ना कुठे या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला कमी केल्यामुळे. त्याच प्रकारे आणखी जर या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जर जीएसटीमध्ये आणखी जर कपात मिळाली कुठल्याही प्रकारे कुठल्याही याच्यासाठी, तरी त्या कंपनीच्या व्यवसायासाठी आणि त्या बिझनेस मॉडेलसाठी एकदम चांगली गोष्ट राहते. त्यामुळे त्या कंपनीचा व्यवसायसुद्धा वाढतो आणि त्या कंपनीची उत्पादन क्षमता वाढून आणखी ती चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल ठेवण्यास एक कंपनी सक्षम राहते. कारण या ठिकाणी त्या कंपनीचा जो खर्च आहे या ठिकाणी कमी होत आहे, त्यामुळे त्यांच्या विक्रीवर चांगल्या प्रकारचा भर या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं आहे याच्यामधलं त्याच्यामध्ये आहे व्याजदर, जे आरबीआयकडून व्याजदर लावल्या जातात. या व्याजदरामध्ये वेळोवेळी ज्या काही आरबीआयच्या मीटिंग होतात त्या मीटिंगमध्ये या व्याजदरामध्ये कशा प्रकारची कपात केल्या जाते, सूट दिल्या जाते, त्यावर सुद्धा या कंपन्याच्या बिझनेसची ग्रोथ खूप वेळा डिपेंड राहते. जर याच्यामध्ये व्याजदरामध्ये कपात जर दिली तर या कंपनीला ज्या काही पैसा घ्यावा लागतो बँकेकडून काही अदर याच्यामधून, तर तो निश्चितच कमी व्याजदरामध्ये मिळत असल्यामुळे ते कंपनी त्या पैसा घेऊन चांगल्या प्रकारे आपला बिझनेस वाढवू शकतो. कारण या ठिकाणी त्या कंपनीचा जो अनावश्यक खर्च आहे किंवा अनावश्यक जो पैसा कंपनीचा बाहेर टॅक्समध्ये जात आहे तो या ठिकाणी कमी होत आहे.
तर त्यामुळे निश्चितच ही कंपनी त्या पैशाची चांगल्या प्रकारची विल्हेवाट लावून त्या बिझनेस आपल्या व्यवसायात गुंतवणूक करून आणखी उत्पादन क्षमता वाढून चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल ठेवू शकते. ठीक आहे, हे झालं महत्त्वाच्या 3 गोष्टी. त्यानंतर चौथा आणखी महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये ट्रेड डील, जी भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या जो एक चर्चेचा विषय जो चालू आहे की भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील होईल नाही होईल असे थोडेसे याच्यामध्ये चालू आहे. तर या ट्रेड डीलवर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी राहते, कारण या कंपनीचा बराचसा माल बाहेर देशामध्ये पाठवला जातो किंवा बाहेर देशामधून आणला सुद्धा जातो. तर याच्यामध्ये काय होतं की या ट्रेड डीलमुळे या कंपन्यांना एक्सपोर्ट इम्पोर्टवरचा टॅक्स बराचसा द्यावा लागतो. आता या एक्सपोर्ट इम्पोर्टचा टॅक्स जर फिक्स असेल किंवा कमी असेल तर कंपनीला कसं आहे की त्या कमी खर्चामध्ये तो उत्पादन चांगल्या प्रकारे बाहेर देशामध्ये पाठवू शकतो किंवा बाहेर देशातल्या या ठिकाणी माल आणू शकतो. त्यानुसार आपल्या कंपनीचा जो काही व्यवसाय वाढू शकतो. आता या ट्रेड डीलमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कुठली राहते की 15% आतमध्ये जर झाली तर ही ट्रेड डील एकदम पॉझिटिव्ह या ठिकाणी मानली जाते. 15% आतमध्ये जर ही ट्रेड डील जर झाली तर ही ट्रेड डील सर्व कंपन्यांसाठी एकदम पॉझिटिव्ह मागितली जाते. आणि त्यानंतर 18% वर जर ही थोडीशी आपली यासाठी निगेटिव्ह राहणार आहे. तर सध्या 15 ते 18% दरम्यान असं चालू आहे होईल. परंतु आता नेमकं होते किती झाल्याच्या नंतर आपल्या फायनल होईल. आता 15% आतमध्ये झाली तर या ठिकाणी खर्च चांगल्या प्रकारचे कमी होणार आहे. ॲटोमॅटिकली उत्पादन क्षमता बाहेरची एक्सपोर्ट इम्पोर्ट याच्यामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होऊन कंपनी आपला बिझनेस चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकणार आहे. फक्त याच्यामध्ये ध्यान ठेवा की 15% आतमध्ये असेल तर ती पॉझिटिव्ह राहणार आहे, 18% वरती असेल थोडीशी निगेटिव्ह राहणार आहे. आता त्यानंतर आहे की ज्या अनिश्चित गोष्टी आहेत, ज्या काही वेळेवर ज्याची आपण कल्पनासुद्धा केली नाही किंवा विचारसुद्धा केला नाही, ह्या जेव्हा गोष्टी घडतात तर त्या कंपनीच्या थोड्याशा उत्पादनावर किंवा पॉझिटिव्ह याच्यावर थोडंसं इम्पॅक्ट टाकण्यास सुरुवात करतात. जसं की कोरोना आल्याच्या नंतर काय झालं की मार्केटमध्ये सर्वकडे तुम्ही बघितलं लॉकडाऊन झालं, सर्व व्यवसाय बंद पडले. तर यामुळे काय हे अनिश्चित गोष्टी ठरून होत्या, अनिश्चित घडणाऱ्या गोष्टी होत्या. त्यामुळे काय डायरेक्ट कंपन्या बंद पडल्या होत्या, कंपन्याला पूर्ण लॉक होते. त्यामुळे अशा ज्या काही गोष्टी या येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहेत आपल्याला, मग कुठले बाहेर देशामधले युद्ध म्हणा, रशिया युक्रेनच्या प्रमाणे युद्ध झालं, सध्या अमेरिका आणि दुसऱ्या देशाचं जे काही चालू आहे अशा प्रकारचं, चायना, बाकी अदर देशामध्ये ज्या मोठ्या आर्थिक याच्यामध्ये जे राहते की ज्याच्यावर करन्सी किंवा या गोष्टी डिपेंड आहेत, तर या बऱ्याचशा गोष्टी मार्केटमध्ये थोड्याशा निगेटिव्हिटी किंवा पॉझिटिव्हसुद्धा राहतात. फक्त आता ह्या अनिश्चित गोष्टी घडायला नको. जर ह्या गोष्टी जर घडल्या तर थोड्याशा मार्केटच्या तेजीला आपल्याला ब्रेक लागताना दिसून येईल. बाकी अदरवाईज तर तुम्हाला बाकी कुठल्या गोष्टी जे नाही, फक्त ज्या गोष्टी अनिश्चित आहे मग त्याच्यामध्ये ज्या आपल्या आर्थिक याच्यामध्ये उलाढालीमध्ये चांगल्या प्रकारचे देश सक्षम आहे, याच्यासोबत जर कुठल्या गोष्टीचे अनबन जर झाली, युद्ध झाले, काही त्याच्यामध्ये महामारी आली, बॉम्बस्फोट झाले, अतिरेकी हल्ले, या बऱ्याच गोष्टी अनवॉन्टेड ज्या होणाऱ्या आहेत, अनिश्चित होणाऱ्या आहेत, हे गोष्टी आपल्या भारतीय शेअर बाजाराला थोड्याशा कुठे ना कुठे इफेक्टिव्ह राहतात. तर ही थोडंसं तेजीसाठी ब्रेक लावताना आपल्याला ठिकाणी दिसून येतात. तर या गोष्टी जर चांगल्या प्रकारे सुरळीत जर आला तर निश्चितच तुम्हाला मार्केटमध्ये एक जबरदस्त या वर्षीसुद्धा तेजी पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे कोरोनापासून तर आत्तापर्यंत तुम्हाला तेजी पाहायला मिळाली, यानंतर सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारची जबरदस्त तेजी आपल्याला पाहायला मिळेल. फक्त ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यामधलं कुठलं आहे की RBI गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आर्थिक बजेटमध्ये कशा प्रकारची सूट दिली जाते, त्यानुसार कंपनी आपल्या पूर्ण एका वर्षाचं नियोजन लावलं जाते. दुसरं आहे की जीएसटीमध्ये कशा प्रकारची कपात केली जाते, वाढवल्या जाते किंवा कमी केल्या जाते. कमी केली तर निश्चितच ती गोष्ट त्या कंपनीच्या व्यवसायासाठी चांगली राहणार आहे. त्यानंतर RBI कडून होणाऱ्या मीटिंगमध्ये व्याजदरमध्ये कशा प्रकारची कपात केल्या जाते, जर चांगल्या प्रकारची सूट जर दिली गेली तर त्या कंपनीला कमी व्याजदरामध्ये पैसा मुबलक खूप मिळत असल्यामुळे तो व्यवसाय निश्चित आपला चांगल्या प्रकारे पार पाडणार आहे. आणि त्यानंतर आहे चौथं ते पाचवं समजा एक ट्रेड डील समजा एक वेळा फायनल झाल्याच्या नंतर त्यानुसार सुद्धा मार्केटवर आपला चांगल्या प्रकारचा इम्पॅक्ट त्यांना दिसून येईल. बाकी तर अनिश्चित गोष्टी येणारा काळच आपल्याला सांगू शकणार आहे की कशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी होणार आहे. तर त्या प्रत्येक गोष्टीला तोंड देत मार्केट आत्तापर्यंत जशाप्रमाणे तेजीकडे वाटचाल करत आलं, यानंतर सुद्धा त्या गोष्टीला तोंड देऊन आणखी तेजीकडेच वाटचाल करेल. तर आपल्याला 2026 या वर्षामध्ये तेजीकडे वाटचाल करताना या सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवून आणि कंपनीच्या तिमाही रिझल्टवर सुद्धा यासोबत लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसारच या ओव्हरऑल मार्केटची ग्रोथ तुम्हाला लक्षात येईल की मार्केटमध्ये तेजी कशा प्रकारे होत आहे. तर या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला 2026च्या तेजीमध्ये लक्षात ठेवायच्या आहे. त्यानुसार तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन लक्षात येईल. तर मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय श्रीराम.